सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या विषय समिती सभापती आज निवडी जाहीर झालेल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या बालकल्याण सभापती महिला आणि बालकल्याण सभापतीपदी भाजपाच्या अनुराधा महेश कुमार नारकर यांची बिनविरोध निवड झालेली आपल्यासोबत आहेत। अनुराधा नारकर, अनुराधाजी खूप खूप अभिनंदन। पहिल्यांदाच आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवूयात आणि त्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये आपणास अगदी महिन्याभरात बघितलं आपण तर सभापती बनण्याची संधी मिळाली। काय पहिली प्रतिक्रिया? नमस्कार। आधी सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानेन। आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार माननीय श्री नारायण राणे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, निलेश राणे साहेब आणि मंडळ अध्यक्ष आमचे नारकर साहेब यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या मार्गदर्शनातून हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला। या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानेन आणि सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मी आपल्या माध्यमातून आभार मानेन आणि खूप आनंद होत आहे। मॅडम, बघितलं तर महिला आणि बालकल्याण हा विभाग खरं म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे आणि आपल्याकडं आता हे पालकमंत्री आपले आहेत। खरं म्हणजे सत्ता जिल्हा परिषदेवरती आपली आहे, राज्यात सत्ता आपली आहे, देशात सत्ता भाजपाचीच आहे आणि आपल्याकडं हा आता आलेला एक सभापतीपदाचा योग, याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी आपलं काय नियोजन असेल? महिला बालकल्याण सभापती पद आज माझ्याकडे मिळालेलं आहे। महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणासाठी ज्या काही योजना राबवलेल्या आहेत त्या पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रयत्नातून जे काही योजना असतील त्या सर्व जिल्ह्यातील सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि सर्व महिलांना सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही देते। धन्यवाद। तर या होत्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या महिला आणि बालकल्याण सभापती अनुराधा नारकर। त्यांनी म्हटलं आहे की पालकमंत्री नितेश राणे असतील म्हणा किंवा खासदार नारायण राणे असतील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या महिला बालकल्याणासाठी ज्या काही योजना आहेत त्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी आपण आपले विशेष प्रयत्न असतील। कॅमेरामॅन अनंत आंबेसह राजन चव्हाण, आपला न्यूज ओरोस, सिंधुदुर्ग। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।